आज दुपारच्या जेवणात काहीतरी गोड हवं होतं। मग म्हटलं चला गव्हाची लापसी बनवूयात। मग त्यासाठी इथं मी 1.5 वाटी दलिया घेतलाय। हा रेडीमेड दलिया आहे। दलिया म्हणजेच गव्हाच्या कण्या आणि ते छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्यात आणि थोड्या भाजत आल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घ्यायचंय। तूप घातल्यानंतर मीडियम आचेवर एकदम खरपूस आणि लालसर रंगावर भाजून घेतलाय आणि तो भाजून झाल्यानंतर एका कुकरच्या डब्यात काढून घेते। 1.5 वाटी साठी 3 वाटी पाणी घातलेले आणि आता हे कुकरला लावणार आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेते। तर तुम्ही इथं बघू शकताय आपला दलिया छान असा एकदम मऊ शिजलेला आहे मस्त। आणि तो आता मी एका कढईमध्ये काढून घेते आणि 1.5 वाटीसाठी इथं 2 वाटी गूळ घेतलाय। गूळ असा फोडून घेतलाय आणि तो गूळ यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय। हा गूळ पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे। आता हे थोडं मिक्स झाल्यानंतर यावरती ताट झाकून ठेवायचं। 1 ते 3 ते 4 मिनिटांसाठी ताट झाकून ठेवल्यानंतर आपला इथं पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे। परत एकदा हे मिक्स करून घेऊयात। रंग सुद्धा एकदम छान आलेला आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत। वेलची पूड घातल्यानंतर परत हे एकदा मिक्स करायचे आणि एकजीव करून घ्यायचे। आता गॅस बंद करायचा आणि इथं लापशी तयार झालेली आहे। आमच्याकडे याला लापसी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। तर हे बघा अशा प्रकारे आपली लापशी इथं तयार झाली होती। दुपारची जेवण झाली आणि जेवण झाल्यानंतर काल रात्री आईस्क्रीम बनवली होती। मग ती आईस्क्रीम काढते। आता ती बघूयात आपण कशी झाली आहे। तर हे बघा इथं आपली आईस्क्रीम सुद्धा एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे। आता मी हे एका वाटीमध्ये हे काढून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती परफेक्ट झाले। एकदम दुकानच्या आईस्क्रीम सारखी वाटते, जशी मार्केटमध्ये भेटते तशीच आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकताय मस्त। जर तुम्हाला आईस्क्रीमचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तो सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। तोपर्यंत बाय बाय। आज दुपारच्या जेवणात काहीतरी गोड हवं होतं। मग म्हटलं चला गव्हाची लापसी बनवूयात। मग त्यासाठी इथं मी 1.5 वाटी दलिया घेतलाय। हा रेडीमेड दलिया आहे। दलिया म्हणजेच गव्हाच्या कण्या आणि ते छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्यात आणि थोड्या भाजत आल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घ्यायचंय। तूप घातल्यानंतर